सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आपण पाहतो। आंदोलकांनी या ठिकाणी फुगडी घातलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला आंदोलकांनी या ठिकाणी खो-खोचा खेळ देखील सीएसएमटी स्थानकावर खेळलेला आहे। तर सीएसएमटी स्थानकाच्या परिसरामध्ये विटी दांडूचा खेळ देखील या ठिकाणी रंगलेला आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले। गेल्या 4 दिवसांपासून हे मराठा बांधव सीएसएमटी स्थानक आणि परिसरामध्ये आहेत। या स्थानकामध्ये फुगडी खेळून या ठिकाणी मराठा आंदोलक, तर दुसऱ्या बाजूला सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांचा खो-खोचा खेळ देखील रंगला होता। तर सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये विटी दांडूचा खेळ देखील, हलगीच्या तालावर देखील या मराठा बांधवांनी इथे ठेका धरलाय। थेट आपण जाऊयात सीएसएमटी स्थानकामध्ये आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडे। विजय, सीएसएमटी स्थानकातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। हलगीच्या तालावर आता मराठा बांधवांनी या ठिकाणी ठेका धरलाय। जी विजय, ते सीएसएमटी स्थानकामधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। गेल्या 4 दिवसांपासून हे मराठा आंदोलक या ठिकाणी सीएसएमटी स्थानकावर आहेत। वाशी आणि इतर परिसरामधून देखील मराठा बांधव या ठिकाणी दाखल होत आहेत। हलगीच्या तालावर सध्या या मराठा बांधवांनी या ठिकाणी ठेका धरलाय। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव त्या ठिकाणी दाखल झाले। सीएसएमटी हे मुंबईचं सगळ्यात मोठं रेल्वे स्थानक आहे आणि हा संपूर्ण परिसर मराठा बांधवांनी अशा प्रकारे फुलून गेलाय। भगवं उपरणं घेत आणि भगवी टोपी परिधान करत या ठिकाणी मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले। या आपल्या उत्साहामधून जरांगे पाटील यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न आंदोलक करतायत। तर पुढे आपण पाहतो सीएसएमटी स्थानकात फुगडीचा खेळ देखील रंगला। तर हे बीडमधून आलेले 82 वर्षांचे आजोबा आपण या ठिकाणी पाहतो, ते देखील तरुणांचा उत्साह या ठिकाणी वाढवत आहे। अहो, आरक्षण लेकरा बाळासाठी पाहिजे, माझ्या मराठ्यासाठी पाहिजे, माझं मराठ्याचं रक्त आहे, मराठ्यासाठी पाहिजे, आरक्षण मराठ्यासाठी मिळालं पाहिजे। निश्चित जर आपण बघितलं तर या आरक्षण जर मिळालं आम्हाला, अरे आम्ही गुलालाचे पोते उचलू। तर ही दृश्य सीएसएमटी स्थानकामधून आपण पाहतोय की या सगळ्या मराठा बांधवांच्या उत्साहाला या ठिकाणी उधाण आलंय। हलगीच्या तालावर त्यांनी ठेका धरला। या ठिकाणी वेगवेगळे खेळ या ठिकाणी खेळले जात आहेत। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी या संदर्भात यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून महत्त्वाची बैठक सुरू होत आहे। तर दुसऱ्या बाजूला सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मराठा बांधव देखील उत्सुक आहेत की यावर नेमका काय तोडगा निघणार। आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय आणि जोपर्यंत जरांगे पाटलांचं उपोषण थांबत नाही, मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही जाणार नाही हा निर्धार या मराठा बांधवांचा आहे। तर दुसऱ्या बाजूला थोड्याच वेळामध्ये आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होते। ही पहिली बैठक आहे सरकारची। राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे